सूरज चव्हाणचा जो मूवी आलेला आहे, जितकी एक्सपेक्टेशन होती तसा चाललेला नाही आहे थिएटरमध्ये. तर यामागे दोन कारण आहेत. पहिलं जे कारण आहे, बऱ्याच लोकांना असं वाटत आहे की सूरज जो आहे तो त्याच्या बोलण्यातून सिंपती गेन करतो, पण मी खरंच खूप चांगलं काम केले. तुम्ही एक वेळ नक्की बघा मूवी. पण जर तुम्ही बिग बॉस मध्ये त्याला पाहिला असेल, तो भांडताना सुद्धा असंच बोलायचा. तर हा पॉईंट नाही की तो सिंपती गेन करतो वगैरे. माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू नुसार तर जर तुम्ही त्याचे जुने ब्लॉग वगैरे बघितला तर त्याची घरची परिस्थिती समजू शकते. घरातले लोक पण खूप सामान्य आहेत. जे तो बोलतो की हालाकीची खूप होती ते जाणवतो तुम्हाला. सो त्याला असं न बोलता सपोर्ट खरं तर केला पाहिजे. आणि दुसरं कारण म्हणजे हे जे मूवी रिव्ह्यू देणारे बसलेत युट्यूबवर, त्यांचा खूप इफेक्ट पडत आहे सामान्य लोकांवर. कारण कोणतीही व्यक्ती मूवी बघायच्या आधी ते रिव्ह्यू बघतात आणि मग मूवी बघायला जातात. फॉर एक्झाम्पल, माझा एक फ्रेंड आहे, त्यावेळी बुलबुलाया 3 आली होती. तो त्यावेळी काय बोलला माहित आहे का, की मूवी भारी आहे. जो डान्स आहे विद्या बालन आणि माधुरीचा, त्यामध्ये कॅमेरा अँगल काय चांगलं घेतलेलं नाही. आता कॅमेरा अँगलचं नॉलेज कुठून आलं भाई याला? म्हणजे कॅमेरा अँगलचं नॉलेज कुठून आलं याला? हा इफेक्ट आहे की हे मूवी रिव्ह्यू देणारे जे बसलेत, लोक पहिला ते रिव्ह्यू बघतात, मग ते लोक मूवी बघू देत किंवा नाही बघू देत. लोकांना मात्र जो रिव्ह्यू बघितलाय, जर तो निगेटिव्ह रिव्ह्यू असेल तर ते सांगून सुटतात सगळ्यांना. आणि जरी त्यांनी मूवी बघितला तरी सुद्धा जो त्यांनी रिव्ह्यू बघितलाय त्यालाच ते युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतात. ते ऍक्सेप्ट करत नाहीत मूवीला. बट आपल्याला माहित नाही की मूवी रिव्ह्यू देणाऱ्यांनी कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पिक्चर बघितलाय. मे बी त्यांनी फीस घेतले असते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिव्ह्यू देण्यासाठी. आपल्याला काहीच माहित नाही. सो मूवी बद्दल दुसऱ्यांना सांगण्याआधी पहिला आपण मूवी बघितला पाहिजे खरं तर. त्यानंतर मग हे रिव्ह्यू बघून यू कॅन टेल टू युअर फ्रेंड्स की मूवी चांगला आहे की खराब आहे. देन तुम्ही सांगू शकताय. तर हीच दोन कारण मला तरी आता वाटत आहेत की त्यामुळे मूवी चालत नाही आहे. तर तुम्हाला आणि कोणतं कारण वाटत असेल की मूवी चालत नाही आहे, तर नक्की कमेंट करा.